रामकृष्ण हरी. एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजची घटना आज आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील. इंदापूर तालुक्यामध्ये एका गावामध्ये, गावाचं नाव आपण सांगत नाही आज, पण एक कविता आणि दत्तात्रय हे दोघे राहत होते. आता ही कविताचं वय वर्ष होतं 36 आणि एक 3 वर्षापूर्वी म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये कोरोनानेच या दत्तात्रेयचं निधन झालं होतं. त्याच्यामुळं जेव्हा ही कविता विधवा होती आणि तिच्या घरी तिचे सासू सासरे होते. आता सासू सासऱ्यांचं वय पण बरंचसं झालं होतं, ते वयस्कर होते, पण या वयातसुद्धा ते आपल्या सुनेला आधार देत होते. आपला मुलगा गेलाय, आपल्या सुनेला त्याची कमतरता भासू नये हा त्यांचा प्रयत्न होता. तर त्यांना 2 मुले होती. आता एक मुलगा होता 5वीला आणि एक मुलगा होता 3रीला. आता ही लहान मुलं छोटी होती. ही महिला जी होती कविता ती सुद्धा तरुण होती. पण आता सासू सासऱ्यांमुळे तिला दुसरं लग्न पण करता येत नव्हतं आणि घरची परिस्थिती एक 5-6 एकर शेती होती. आता ती सांभाळून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. सासूचं वय जरा जास्त होतं, त्याच्यामुळे सासू काय जास्त आणि तिचं आजार पण होता, त्याच्यामुळे ती शक्यतो शेतामध्ये काम नव्हती करत. ती आपली घरं सांभाळायची, मुलं आणि घर, नातवंड. आता मग ही तिचा जो सासरा होता, त्या सासऱ्याचं पण वय बरंच झालं होतं 70च्या आसपास. पण ह्या सुनेला एक थोडी मदत म्हणून ते शेतामध्ये राबायचे. आणि ही कवितासुद्धा आता आपल्या 2 मुलांकडं पाहून आपल्या कुटुंबाचा आधार, आता ती मनोमन एकटीच होती. तिला मनातल्या मनातसुद्धा तिच्या शारीरिक गरजा होत्या, काही तिचेसुद्धा अपेक्षा होत्या. नवरा ऐन तारुण्यात तिला सोडून गेला होता. त्याचं ते दुःख बाजूला सारून आपल्या मुलांकडं पाहत ते आपलं आयुष्य काढत होती. पण एखादी तारुण्यातली महिला किती दिवस स्वतःचं आयुष्य किंवा स्वतःच्या गरजा असं मारून जगू शकते? आजच्या काळात तरी ती खूप मोठी अवघड गोष्ट आहे. कारण समाजाचे वेळोवेळी त्यांच्यावर जे नजरेतून अत्याचार होत असतात ते झेलत झेलत ह्या महिला आपले आयुष्य काढत असतात. पण कोणत्या तरी एका स्तरावर त्यांचासुद्धा पाय घसरतोच आणि कशाप्रकारे आयुष्याची वाताहत होते हे आपण या घटनेच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता ही कविता त्या गावामध्ये ती राहत असताना तिच्या गावामध्येच असायची, पण गावाच्या थोडं साईडला म्हणजे एक बाजूला त्यांचं जे शेती होती त्या शेतीमध्ये त्यांचं घर होतं आणि तिथेच त्यांची शेती करत करत ते कुटुंब राहायचं. आता त्या कवितेचं वय होतं 36. आता तिला नाही म्हणलं तरी तिची शारीरिक गरजा होती, वासना होती, प्रेम होतं. एक नवऱ्याला जाऊन तिच्या 3 वर्ष झाले होते, जवळजवळ म्हणजे 2.5 वर्ष झाले होते. आता त्यात तिला म्हणजे कोणत्या तरी प्रियकराची किंवा शारीरिक वासनेची तिने 3 वर्ष स्वतःला समजावून मनाची समजूत घातली होती. पण आता शरीर तिचं काय तिला साथ देत नव्हतं. एक आजच्या काळातसुद्धा या मोबाईलवर पाहून किंवा जे रील्स वगैरे व्हिडिओ पाहून तरी आजच्या काळातील महिला स्वतःला किती दिवस स्वतःला कंट्रोल करू शकते. कारण नवरा नसतानासुद्धा तिने कसं तरी 3 वर्ष स्वतःला कंट्रोल केलं होतं. पण आता तिलासुद्धा कोणत्या तरी प्रेमाची, शारीरिक इच्छा पूर्ण करू शकणाऱ्या अशा तरुणाची किंवा पुरुषाची तिला गरज होती. आता सासू सासरे होते तोपर्यंत तरी ती काही दुसरं लग्न करू शकत नव्हती किंवा आपल्या समाजात सहजासहजी विधवेचं दुसरं लग्न करून दिलं जात नाही, किंवा जरी केलं तरी तिला ही अगोदरची 2 मुलं होती, त्याच्यामुळे सहजासहजी तिच्याशी कोणी लग्नाला तयार होणार नव्हतं. ही गोष्ट तिला पण माहीत होती. त्याच्यामुळे जी आहे ती परिस्थिती स्वीकारून ती आपल्या कुटुंबासाठी झगडत होती. शेतात काम करायची, व्यवस्थित जमायची. आता तिच्या जर शेजारी एक मुलगा होता, त्याचं नाव होतं समीर. आता तो शेजारी तिचा राहिला होता, त्याचं वय वर्ष होतं 28. त्याचं पण लग्न जमत नव्हतं. आता ही जी कविता होती, आता या समीरचं शेजारीच असल्यामुळे यांच्या घरी येणं जाणं असायचं. आणि आता हे समीर कधी कधी तिच्या घरी रात्र थोडं 8-9 वाजेपर्यंत तिच्याबरोबर गप्पा मारत बसायचा. तिच्या सासऱ्यांबरोबर सासूबरोबर सुद्धा गप्पा मारत बसायचा. आता या समीरला आता हे हळूहळू या कवितेला असं वाटलं की लांबचा माणूस पकडण्यापेक्षा आपल्याला भविष्यात आता सासू सासरे तरी आपल्याला किती दिवस पुरणार आहेत किंवा आपल्याला आधार देणार आहेत, आपल्यालाच कोणीतरी एखादा आधार देणारा माणूस आपल्या जवळच पकडलेला पाहिजे, जवळचा शोधला पाहिजे. म्हणून तिने हा जो समीर आहे
त्याच्याबरोबर शारीरिक संबंध किंवा प्रेमसंबंध तयार करायचा निर्णय घेतला एके रात्री. आता तिने निर्णय घेतल्यानंतर समीर तर त्यांच्या घरी यायचाच. ते त्याच्याबरोबर म्हणजे कधी कधी बाजारला जाताना शेजारच्या गावाला तो तिला घेऊन पण जायचा आणि घेऊन पण यायचा. आता दोघांचे शेजारी संबंध होते, शेजारचे होते, त्याच्यामुळे सहजासहजी कोणाला त्यांच्यावर डाऊट पण येणार नव्हता. पण आणि समीरचं वय पण अजून 28 होतं, तो पण लग्नाचा होता. आता त्याची शरीरयष्टी पण होती. सहजासहजी एखाद्या महिलेला ह्याच वयातील तारुण्यातील की ज्यांचं लग्न वगैरे झालं नाही असेच पुरुष आवडतात. आता ह्या महिलेने कवितेने एक दिवस त्याला असं शेतामध्ये कामानिमित्ताने आपण संध्याकाळी एक मोटार चालू करून येऊ म्हणून संध्याकाळी एक 7 वाजता त्याला आपल्याबरोबर सोबत चल म्हणून त्याला घेऊन गेली. आता संध्याकाळची वेळ होती, अंधार पडला होता, बॅटरी होती त्यांच्याजवळ. ते अंधार थोड्या घरापासून एक अर्धा 1 किलोमीटरवर त्यांचं विहीर होती आणि त्या विहिरीच्या शेजारी ते दोघे गेले. आता तिथं गेल्यानंतर त्यांनी मोटार वगैरे चालू केली, लाईट आली होती. आता ह्या कवितेनं त्या प्रियकर म्हणजे जो तिचा मित्र होता तो समीर, त्याला तिथंच मिठी मारली आणि त्याला त्याच्या मनातील भावना बोलून दाखवल्या की मला तू आवडतोस, मला तुझ्याबरोबर प्रेमसंबंध तयार ठेवायचे आहेत. मला खूप आता म्हणजे अगोदर जर आता प्रेमसंबंध ठेवायचे असते तर त्याला सांगावं लागतं की खूप दिवसापासून माझं तुझ्यावर प्रेम आहे वगैरे, तिने तिला सांगितलं. आता एखाद्या पुरुषाला जर एखादी महिला चालून आली म्हणजे आपल्यात जे मन आहे मराठीमध्ये आली अंगावून घेतली शिंगाव, तर सहजासहजी कोणी नाही म्हणणार नाही. हा जो तरुण होता समीर प्रियकर्तीचा, तो पण तरुणच होता. त्याचं पण शारीरिक गरजा होत्या, त्याला पण अशा अपेक्षा होत्या आणि त्याला पण पाहिजे तशी एक मादक आंटी, ह्या वयामध्ये ज्या मुलांना एक आंटी आवडते तशा प्रकारची आता ती आंटी होती. तिला पण मुलं बाळ होती, पण ती भरगच्च शरीराने भरलेली होती. त्याच्यामुळे तिला तो पाहिजे तसं तो दोघं एकमेकांना भेटले. आता समीरने पण तिला मग तिथं मिठी मारली आणि दोघांच्यात मग तिथं प्रेमसंबंध शारीरिक संबंध ते तिथंच करू लागले. आता त्यांना म्हणजे एकमेकांच्या ज्या होकार पाहिजे होता तो होकार भेटला होता. आता फक्त गरज होती ती वेळेची, म्हणजे चान्स मारायची. जेव्हा वेळ मिळेल, चान्स मिळेल. आता शेजारीच घर होतं त्याच्यामुळं सहजासहजी लांब जायची काही गरज नव्हती. दुपारच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी जरी मुलं शाळेत गेली झोपलेली असतील आणि सासू सासरेसुद्धा झोपलेले असतील तेव्हा हा त्यांच्या घरी येऊ शकत होता आणि गपचूप शारीरिक संबंध ठेवून जाऊ शकत होता. किंवा दुपारच्या वेळीसुद्धा शेतातसुद्धा ती काम करत असताना हा समीर, आता मोबाईल होता दोघांकडे त्याच्यामुळे ती तिला सांगायची कुठं यायचे काय यायचे. हा बरोबर तिथं उसामध्ये जाऊन तिथं शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे आणि त्यांच्यात एकमेकांचे वासना भागवायचे. आता यांच्यातले हे प्रेमसंबंध शारीरिक संबंध बरेच दिवस चालू राहिले. मग जवळजवळ दोघं एकमेकांच्या शरीराची गरज एक 3 वर्ष भागवत होते. आता ही जी कविता होती हिची मुलं पण हळूहळू मोठी होत होती आणि हिची जी आर्थिक गरज होती ती भागत नव्हती, म्हणजे तिला पैशाची गरज होती. आणि हा जो समीर होता ही कविता त्या समीरकडे पैशाची मागणी करू लागली. आता सहजासहजी एखाद्याची गरज भागल्यानंतर कोणी सहजासहजी मुलं तरी एखाद्या महिलेला पैसे देत नाहीत. थोडं तरी असतील काही बाजारापुरते वगैरे ते देऊ शकतात, पण जास्त जर पैशाची गरज लागली तर सहजासहजी कोणी मदत करत नाही. मग आता ही कविता त्या समीरकडे सारखीच पैशाची मागणी करू लागली आणि हा समीर वेळोवेळी तिला टाळू लागला. मग तिला असं वाटायला लागलं की हा फक्त आपल्या शरीराचाच उपभोग घेतो आहे, आपल्याला कसलाच आधार देत नाही, मदत करत नाही. त्याच्यामुळे त्यांच्यातले वादविवाद होऊ लागले. आता मग मात्र यांच्यातले वादविवाद विकोपाला गेले. आता हळूहळू ह्या कवितेने त्या समीरशी संपर्क तोडला आणि तिने तिथंच गावातील एक पुढारी होता की जो तिच्या घरी संध्याकाळी बसायला यायचा, बोलायला यायचा, ज्याचं वय हिच्यापेक्षा 5 वर्षांनी जास्त होतं. त्याचं नाव होतं दत्तात्रय. म्हणजे हिच्या जो नवऱ्याचं सुद्धा नाव होतं दत्तात्रय आणि जो तिला भेटायला यायचा, बोलायला यायचा, त्याचं पण वय वर्ष होतं, पण जरा जास्त वयाचा होता तो. त्याला पण 45-46 वय असेल त्याचं. आता तो तिच्या संग बोलायला यायचा, संध्याकाळी बसायचा आणि ह्या समीरबरोबर हिने संपर्क तोडला होता जवळजवळ. आता त्याच्यामुळे ह्या समीरसुद्धा आता एक किती काय झालं तरी दोघांना पण एकमेकाच्या शरीराची सवय लागली होती. समीरलासुद्धा असं वाटायचं की तिने असं नाही केलं पाहिजे, पण त्याचा पण नाईलाज होता की त्याच्याकडे पैसे नव्हतं तिला द्यायलासुद्धा आणि मदत करायलासुद्धा. त्याच्यामुळं तो आता तिला बिन पैशाचा तिच्या शरीराचा उपभोग तिला घ्यायचा होता.
म्हणून तो तिच्याशी गोड गोड बोलून जेव्हा त्याची इच्छा व्हायची तेव्हा तिच्याबरोबर गोड गोड बोलून शारीरिक संबंध ठेवून परत यायचा. परत 8-10 दिवसांनी त्यांच्यात अबोला राहायचा आणि परत जेव्हा तो त्याची इच्छा व्हायची तेव्हा असंच काहीतरी कारण काढायचा. पण आता हे कवितेला त्याचं हे वागणं पटत नव्हतं. त्याच्यामुळे तिने त्याच्याबरोबरचा शारीरिक संबंध तोडले होते. त्याच्यामुळे हे जो तिचा प्रियकर होता समीर हा रागात होता. आता म्हणून ह्या जे कवितेने दुसरा तिथला गावातला एक सदन शेतकरी ज्याचं नाव होतं दत्तात्रय आणि त्याचं वय वर्ष एक 48 ते 50च्या वयाच्या मध्ये असेल तो. तिने त्याच्याबरोबर शारीरिक संबंध प्रेमसंबंध तयार केले. तो जरा पैशावाला होता. हिला वाटलं की थोडंफार पैसे तो मला देईन. त्याच्यामुळं आता ह्या दत्तात्रय कधी कधी तो दत्तात्रय पण असा होता गावातलाच होता राहायला. त्याच्यामुळं हा संध्याकाळी जेव्हा जेवण वगैरे करून यायचा संध्याकाळी 9च्या वेळी यांच्या घरी यायचा आणि घरामध्ये येऊन हा रात्री 11-12 वाजेपर्यंत या कविताबरोबर गप्पा मारत बसायचा. मग त्यावेळी तिचे जे सासू सासरे होते ते रूममध्ये त्यांच्या खोलीमध्ये जाऊन झोपायचे. त्यांची मुलं पण झोपायची आणि सगळं गाव झोपल्यानंतर ते तिथेच आडोशाला जाऊन किंवा दुसऱ्या रूममध्ये जाऊन तिथं शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे. आता यांच्यात मोबाईल पण होता. कधी शेतात जाऊन सुद्धा हे एकमेकांबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करू लागले. आता ही गोष्ट मात्र ह्या समीरला माहीत झाली. त्याला पण यांच्यावर डाऊटच होता की हा जो दत्तात्रय आहे हा आपल्या जी कविता होती आपण जी अंटी पटवली होती तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवतोय आणि ते या कवितेची त्याच्याकडून दत्तात्रयकडून शारीरिक गरज आर्थिक गरज भागत असल्यामुळे ते आपल्याबरोबर बोलत नाही. त्याच्यामुळे याच्या डोक्यात राग होता. आता तो यांच्यावर पाळतच ठेवून होता की तो कधी येतो कधी शारीरिक संबंध संध्याकाळच्या वेळी प्रस्थापित करतात. एके दिवशी काय झालं हा दत्तात्रय आणि कविता संध्याकाळी 11-11:30च्या दरम्यान घरामध्ये एक त्यांचं 2 खोल्या आणि एक सपार होतं म्हणजे छप्पर होतं तर स्वयंपाकासाठी. सगळी लोक झोपल्यानंतर ही घरात त्या छप्परमध्ये जायची आणि तिथं शारीरिक संबंध प्रस्थापित करायची. आता ह्याला हे समीरला हे माहीत होतं. जेव्हा काही दिवशी तो त्यांच्या पाळत ठेवून राहिला आणि जेव्हा दत्तात्रय आणि जी कविता होती ही दोघे त्या सपरामध्ये घुसली. संध्याकाळी 11-11:45ची वेळ होती आणि हा त्यांच्यात प्रेमसंबंध म्हणजे शारीरिक संबंध सुरू असतानाच हा समीरने त्यांचा दरवाजा उघडला आणि तिला तो जाब विचारू लागला. आता ते एकदम आला. यांचा जोरात शारीरिक संबंध सुरू होते. दोघांनी पण कपडे काढली होती. त्याच्यामध्येच हा समीर आल्यामुळे त्यांची थोडी भांबेरी उडाली. त्याचा जो प्रियकर होता दत्तात्रय तो त्याने आपला कसा तरी पायजामा शर्ट घातला आणि तो तिथून पसार झाला. आता ही जी कविता राहिली तिच्याबरोबर ह्यो समीर भांडू लागला आणि समीरने बरोबर आणलेला चाकू तिच्या अंगावर सपासप वार केले आणि तो तिथून पळून गेला. आता दुसऱ्या दिवशी सकाळी हिचे सासू सासरे आणि मुलं उठली. त्यांची जी बायको होती जी सून होती ती कुठं ती त्यांना दिसेना म्हणून त्यांनी स्वयंपाकघरात जाऊन चेक केलं तर ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्यांनी तिथं आरडाओरडा सुरू केला. मग शेजारचे लोक आले. त्यांना त्या रक्ताच्या थारोळ्यात पाहून त्यांनी पोलिसांना याची बातमी दिली. पोलीस आले आणि तिचा पोस्टमॉर्टम वगैरे करण्यात आला. तोपर्यंत ती मृत्युमुखी पडली होती सकाळपर्यंत. तिला रात्रभर कोणी पाहिलंच नाही. मग तिचा पोस्टमॉर्टम वगैरे केल्यानंतर पोलिसांनी ते आकस्मिक गुन्ह्याची नोंद केली. तर मग गावात आता शेवटी या गोष्टी कोणाला कोणाला माहीतच असतात. आपण कितीही मांजरं म्हणलो की डोळे झाकून दूध पिलं तरी कोणाला कोणाला ह्या गोष्टी कळतात. तशी गोष्ट आहे. आता खबऱ्यांनी पोलिसांना यांची ज्यांनी हे जिच्याबरोबर याचे शारीरिक संबंध प्रस्थापित होते तो दत्तात्रयला यांनी बोलवलं आणि दत्तात्रयने सांगितलं की आमचे शारीरिक संबंध चालू असताना मध्ये समीर आला आणि त्याने हिच्या अंगावर सपासप वार केले. मग मी तिथून पळून गेलो. मी त्याच्या अगोदरच पळून गेलो होतो. मग पोलिसांनी या समीरला त्याच्या मोबाईल लोकेशननुसार त्याला पकडलं आणि त्याला अटक केली. तर ह्या अशा विवाहबाह्य संबंधांचा असा प्रकारे शेवट होतो. तर समाजामध्ये एका महिलेने सुद्धा आता समीरबरोबर तिचे शारीरिक संबंध सुरू होते तर त्याच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवायला पाहिजे होते. दुसरा पुरुषाला मध्यभागी येऊन नव्हतं द्यायला पाहिजे किंवा तिची जी शारीरिक गरज होती आता ही मुलांक कुटुंबाक पाहून तरी तिने शांत बसायला पाहिजे. तर अशा प्रकारच्या घटनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.